तर भेटीमध्ये माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याची माहिती आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। बावनकुळे धस मुंडे भेटीत हे षडयंत्र रचल्याची माहिती असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। मला 2-4 दिवसाच्या आत सगळं षडयंत्र माहीत होणार आहे। बावनकुळे स्वतः असं बोलले की मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे सोबत होतो। हा ना, मग आता ते कोणी सांगितलं याच्यात काय झालंय काय नाही मला माहिती मिळणार ती। माझ्या विरोधात बी काहीतरी षडयंत्र रचलं गेले जणून त्या दिवशी तिथं अशी मला माहिती। आता मी खात्रीलायक बोलू नाही मीडियासमोर, ते आणखीन मला पक्की आणखीन माहिती आली नाही। मला ती उडत माहिती आलेली ते माझ्याबद्दल सुद्धा तिथं काहीतरी षडयंत्र रचलं गेलंय। याची कुणकुण आम्हाला परवाच लागली होती, पण आम्ही ते खोटं ठरवत होतो। तुम्ही जर सबादने हाणताय आणि जातीला बाजून सोडून तुम्ही चूक केलेल्या नेत्याचीच जर पाठराखण करणार असलात तर देशमुखांचं मॅटर दाबायला तुम्ही सुद्धा सहभागी आहेत त्या कटात। हे षडयंत्र होतं मला वाटतं। हे षडयंत्र रचलं होतं एक गुप्त भेट घ्यायची आणि बाहेर कळून द्यायचे नाही लोकांना, येड्यात काढायचं। हे 2-3 दिवसांनी उघड झाली, म्हणून आता तुमच्या डोळ्याला पाणी।